आणि यानंतर घेऊयात पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा मान्सून सुपरफास्टमधून। अंजनगाव तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे शहानूर नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे। नदीकाठच्या भागातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। पावसामुळे पेरणीच्या कामांना आता अखेर वेग आला। अमरावतीत सध्या पेरणीची लगबग पाहायला मिळते। कपाशीच्या लागवड सध्या शेतकरी करतात। शेतकऱ्यांनी पेरणीचा हंगाम निघून जाण्याच्या भीतीने पेरणी केल्याचं पाहायला मिळतंय। सोयगावच्या जरंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। 1.5 तास पडलेल्या या पावसाने नदी नाल्यांना अखेर पूर आलेला आहे। जरंडी जवळच्या पुलावरती माती वाहून गेल्याने वाहतुकीवरती सुद्धा याचा परिणाम झाल्याचं चित्र आहे। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यामध्ये अखेर पावसाने दमदार हजेरी लावली। पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे हॉटेल व्यावसायिक, चिक्की व्यापारी आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण पसरलं। पेण तालुक्यातील कळवा गावामध्ये रस्त्यावरती पाणी साचलंय। यावेळी नाले साफ न केल्याने पावसाचं पाणी अखेर गावामध्ये सुद्धा शिरल्याचं पाहायला मिळालं। मुंबई पुणे जुन्या मार्गांवरती दांडफाटा इथं रस्त्यावरती झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। वाहन चालकांना या मार्गावरून जाताना सावधगिरी बाळगावी, शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये पाणी सुद्धा शिरलंय। मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना सुद्धा पूर आल्याचं चित्र आहे। नंदुरबारमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे। ढगाळ वातावरण आणि रिमझिम सरींमुळे जिल्ह्यामध्ये उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। पेरणी योग्य पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची दमदार हजेरी लागलेली आहे। नागरिकांची तारांबळ मात्र या पावसामध्ये उडाली, तर बळीराजा मात्र सुखावलेला आहे। हवामान विभागाकडून 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पहिल्याच पावसामध्ये अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय जलमय झालंय। रुग्णालयाच्या अतिदक्षता वॉर्डामध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे। अमरावती जिल्हा परिषदेमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। कार्यालयातला नदींचं स्वरूप आलेलं आहे। कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यालयीन साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे। कोकणात पुन्हा एकदा पावसाने दडी मारलेली आहे। मात्र या दडीनंतर पुन्हा एकदा दमदार हजेरी लावत पावसाने बळीराजा सुखावलेला आहे। शेतकरी नांगरणी, मशागत आणि लावणीपूर्व तयारीच्या कामामध्ये व्यस्त असून ग्रामीण भागामध्ये शेती कामांची लगबग सुद्धा वाढल्याचं चित्र आहे। अमरावतीमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची लगबग सुद्धा आता वाढणार आहे। त्यामुळे आता पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे। नांदगावमध्ये पहिल्याच पावसामध्ये भुयारी मार्गांवरती पाणी साचले। पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत सुद्धा करावी लागते। धुळे शहरासह जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। जून महिन्याच्या अखेरीस पावसाची हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना अखेर वेग आल्याचं चित्र आहे। मुंबईतील साकीनाका परिसरामध्ये दुचाकी वाहून गेल्यात। मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी साचलंय। त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहे। साताऱ्यातील पाचगणीमध्ये मोठं झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली। मुसळधार पावसामुळे झाड कोसळून कार दुचाकींचं मोठं नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। खरीप हंगामातील पेरण्यांना अखेर वेग आल्याचं चित्र आहे।